पोहोचलेला आहे तुमच्या गावामध्ये, केलवणे गावामध्ये. आणि मी आज सकाळी कामाला जायला बघतो तर काय हे सगळे टिका बुडालेलं आहे. हे सगळे कामवाले इकडे थांबलेले आहेत. आणि हा सगळा दिघाटी परिसर पुढे जावाला आसराच नाही राहिलेला. रस्ता कुठं आणि दिघाटी गाव कुठं झालेलं आहे. आमच्या मित्राचा गॅरेज सुद्धा बुडालेला आहे. आता कामाला जाण्याचा प्रश्नच राहिलेला नाही. समुद्रच झालेला आहे. रस्ता इकडचा बघितलेला आहे. आता तिकडे जाऊन बघू आपण वशिनी साईडला काय झालेलं आहे ते. Oh God, तू सी ग्रेट हो. Oh God, तू सी ग्रेट हो. सो खरंच मित्रांनो, गॉड खूप ग्रेट आहे. आणि आता जून महिना काही पाऊस पडत नव्हता. सगळे लोक पावसाची खूप वाट पाहत होते आणि काही तर लोक अशी पावसाची विनवणी करत होते. तर काही लोक शिव्या सुद्धा देत होते. पाहूया, एक वटपौर्णिमेपासून एवढा पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे की 4-5 दिवस पाऊस पडला पण गेले काय काय अवस्था झालेली आहे. एवढं 5-6 दिवस पाऊस पडून एवढा आमच्या इकडे जाणवला नव्हता. पण रात्री खूप सारा पाऊस पडलेला आहे. आणि रस्त्यावरून स्मशानभूमी जवळून नमस्कार भाई, नमस्कार. कसं काय, बरं आहे ना? बरं आहे. आज खरं आहे. का तुमच्याकडे काय झालंय? आमच्याकडे काय झालं काय बघ, सभा मतदानाचा आज चाललाय पाऊस. मुलीच्या वरून पाणी चाललाय. काल आपण फक्त दिघाटीलाच पूर बघितलेला. दिघाटीला आज सगळीकडे झालाय. आज सगळीकडे मोठाच पूर आलेला आहे. आपल्या खाडीला पण धोका आहे. सांगण्यात येत आहे की आपल्या सुद्धा खाडीला धोका आहे. आणि इकडे काकाने सांगितलेले की लक्ष देणं खूप जरुरी आहे. पण किती केलं तरी नैसर्गिक जो नेचर असतो त्या नेचरच्या पुढे आपण जाऊ शकत नाही. आपण किती सारा जरी विकास केला तरी निसर्गाच्या पुढे आपण जाऊ शकत नाही. सो आता तुम्हाला आमची उघड दाखवतो. त्याची भरपूर हाईट आहे. पण आज ती सुद्धा समान झालेली आहे. एवढा पाऊस पडलेला आहे. होड्यांचा नजर आहे तो सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे. आमची उघर आणि शेती आहे सर्व बुडालेले आहे. सर्व माणसं आपला ज्याकडे वस्तू सामान वगैरे आहेत, मूल्यवान घोडे आहेत, हे सर्व वाचवायचं त्यांचा प्रयत्न कसोशीनं चालू आहे. आणि ही आमची छोटीशी उघड आहे ती वाहत आहे. सो एक आठवड्यामध्ये इतका पाऊस पडलेला आहे की सगळीकडं जलमग्न झालेलं आहे. स्थानिकांना येण्या जाण्याची सुद्धा मुभा राहिलेली नाही. सर्व शाळांना मला वाटते सुट्टी जाहीर केली असेल, काही शंकाच नाही त्यामध्ये. आणि ही आमची बंदिश आहे. बंदिशच्या बरोबर पाणी आलेलं आहे. आणि होड्यावालं गमत टाकाला पाहू शकता. पाणी पूर्ण बंदिशचे बरोबर झालेलं आहे म्हणून पूर्ण तमाम झालेलं आहे. अशी शक्यता जाणवते की कधी पण दोन्ही साईडशी ही बंदिश तुटून जाऊ शकतो आणि एक महापुराचा फटका केलवणे गावाला सुद्धा बसू शकतो. पण तसं होणार नाही, कारण देवावर आपला विश्वास आहे. आपण त्याच रस्त्यानं तीच आणि
बघा रस्त्यावरून कसं पाणी जात आहे. तर रस्त्याचे पाण्यातून आपण जाणार आहोत. जास्त रिस्क घेणार नाहीत. बघा यामध्ये पडला तर काय होऊ शकतो. तो काळजीपूर्वक घरातून प्रवास तर अजिबात करू नका. कामाला शक्यतो सुट्टी जा. कितीतरी बॉसने सांगितलं तरी पण जाऊ नका. आता प्रयत्न चालू आहेत. सगळी घाण वगैरे वाहतात. तुम्हाला काय घेतलाय हो बघा एक प्रकारे धबधबाच निर्माण झाला इकडं. ही सगळी लोक अटकलेली आहेत. त्यांना पलीकडे जायचं आहे पण त्यांना जाता येत नाही. स्मशान सुद्धा आमचा बुडालेला आहे. साप 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 हो. लोकांची पंचायत अशी झालेली आहे. काल समोर गेलेला काय ड्रायव्हर होता. कालचा खालेला तो सुद्धा हाताला लोकांना जावायला पंचायत झालेली आहे. लोकांना काय करू असं समजत नाही. मेन सुकवते घ्या जाईन असं वाटते पण जावं नको. सो तुम्ही पाहतात हा महापुराचं पाणी कुठे कुठे आलेलं आहे. आमचा विनोद म्हात्रे यांच्या घरात सुद्धा पाणी आलेलं आहे. म्हणजे खलन पाणी आलेलं आहे. त्यांच्या कुटुंब असं भरलेलं आहे. हे बघा पूर्ण रस्ता पॅक झालेला आहे. गावामध्ये केलवणे गावामध्ये आणि मी आज सकाळी कामाला जायला बघतो तर काय हे सगळे गाव बुडालेलं आहे. हे सगळे कामवाले इकडे थांबलेले आहेत. आणि हा सगळा दिघाटी परिसर पुढे जावाला आसराच नाही राहिलेला. हा रस्ता कुठं आणि दिघाटी गाव कुठं झालेलं आहे. आमच्या मित्राचा गॅरेज सुद्धा बुडालेला आहे. कामाला जाण्याचा प्रश्नच राहिलेला नाही. समुद्रच झालेला आहे. रस्ता इकडचा बघितलेला आहे. आता तिकडे जाऊन बघू आपण वशिनी साईडला काय झालेलं आहे ते. आपण आले तर वशिनीच्या रस्त्याला आणि खूप सारा वारा वाहत आहे आणि इकडे तर शांत वाटतं. पण वर्तुलेचा तर इकडचा भाग समुद्रात झालेला आहे. बघा कशा लाटा उठत आहेत आणि डोंगरा ठिकाणी बघा कसा पाऊस संत गतीने पडत पडत जात आहे. नजर दाखवलेला आहे. सो तुम्हाला काय वाटतं मी कामावर जावा नाही. सो मला वाटतं मी घरीच जावा. हा तुम्ही दिघाटचा शेती बघत आहात आणि आता आपण चालवतो आपल्या बंदरावर. जवळ व्हिडिओ भेटन ते लगेच व्हिडिओ काढतात. हे जास्त काही रिस्क घेऊ नका. पूर आलेला आहे तर आम्हाला माहितीच नव्हता. याला पूर बोलतात काय. ते ओढे आमच्या तरंगताना इकडं हे गाव बोले बघा महावरा नाही भेटते वाटतं. सगळी अवस्था बेकार झालेली आहे. इथला सगळं लोकेशन तुम्ही गौरव पाटीलच्या व्हिडिओ मध्ये बघा. सकाळी सकाळीच आपण बघितलं की इथे काही पूर वगैरे काही नव्हतं. इथे खांड वगैरे गेली नव्हती. पण आणि आपण देवाला विनवणी सुद्धा केली होती आणि त्याच्यावर भरोसा सुद्धा दाखवला होता. परंतु खांड जायची ती गेलेलीच आहे आणि शेतात तमाम भरलेले आहेत. सकाळी एवढा पाणी नव्हता पण आता भरपूर पाणी आहे.
तर आता केलवण या गावाला सुद्धा महापुराचा फटका बसलेला आहे. आता तुम्ही पाहताच सकाळी या रस्त्यावरून पाणी जात होतं आणि आता पाणी कमी झालेलं आहे. सो तुमचं काय म्हणणं आहे मला नक्की कळवा कमेंटमध्ये.